कीर्तन आणि प्रवचन का ऐकावे? कीर्तन आणि प्रवचन ऐकल्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळतो तो आनंद अख्ख्या जगात नाही, एवढा आनंद तुम्हाला मिळतो. तुमच्या जीवनातली, तुमच्या आयुष्यातली जी काही थोडीफार संधी आहे, संधी हा शब्द मुद्दाम इथे वापरलेला आहे, जी काही तुम्हाला संधी मिळते अध्यात्म ऐकण्याचं, अध्यात्माचे विचार ग्रहण करण्याचे, श्रवण करण्याचे, आणि हे भाग्य खूप कमी लोकांना लाभतं. जे अध्यात्म ऐकतात, जे कीर्तन ऐकतात, जे श्रवण ऐकतात, जे सत्संग करतात, त्यांचं आयुष्य हे चांगुलपणाकडे जातं. नाहीतर चित्रपटातली गाणी, पिक्चर, सिनेमा किंवा दुसऱ्या गोष्टी करणारी अनेक लोक आहेत, ते त्यांचं आयुष्य त्या प्रकारे जगतात. पण सत्संग करणारी लोक, प्रवचन कीर्तन ऐकणारी लोक वेगळी असतात. पण त्यासाठी तुमच्या घरामध्ये अध्यात्माचा ओढा असलेली माणसं असायलाच पाहिजे असं काय नाही. जराही अध्यात्माची पार्श्वभूमी नसलेली माणसं या क्षेत्राकडे वळतात आणि आपलं जीवन सुखमय करतात. तुमच्या आयुष्यामध्ये ज्याची चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला कीर्तनातून मिळते, प्रवचनातून दिली जाते. तुमचं उद्बोधन केलं जातं, उद्बोधक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, तुम्ही ऐकता. घरातून बाहेर निघून कीर्तनाच्या ठिकाणी जाऊन बसणं आणि तो तेवढा प्रवास करणं ही एक ओढ आहे, एक आकर्षण आहे, ईश्वराच्या मार्गाकडे नेणारं, तुम्हाला जीवन सुंदर करणारं. तुम्हाला कीर्तन प्रवचन ऐकताना असं जाणवतं की कीर्तनकार आहे तो सतत सतत भगवंताचं नामस्मरण करत असतो किंवा गजर करत असतो. विठ्ठल विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी किंवा अनेक प्रकारे असतात देवाचं नाव घेण्याच्या युक्त्या असतात. तुम्ही घरात सकाळी उठून देवपूजा करता, तो झाला तुमचा दैनंदिनीचा भाग. पण ज्यावेळी तुम्ही कीर्तन ऐकता त्यावेळी तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते साक्षात परमेश्वराने भारून गेलेलं असतं. तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा तुमच्या घरातली इतर माणसं वेगळा विचार करत असतात. कोणी टी व्ही पाहत असतं, कोणी गाणी ऐकत असतं, कोणी झोपलेलं असतं, कोणी बसलेलं असतं, कोणी जेवत असतं, कोणी आणखी काय करत असतं. कीर्तनाच्या ठिकाणी सगळीच माणसं एका पवित्र विचाराने जमलेली असतात. मंदिरात दर्शन घेणारी माणसं ही देवाकडे काहीतरी मागायला आलेली असतात किंवा त्याला काहीतरी सांगायला आलेली असतात. कीर्तनामध्ये जी लोक येऊन बसतात किंवा कीर्तन करणारे जे उभे असतात ते तसं काही करत नाहीत. ते लोकांचं भलं व्हावं म्हणून कीर्तन करत असतात. आणि जी श्रोते आहेत ते आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकता मिळतील आणि त्यातून आपलं जीवनाचं मार्ग योग्य दिशेने जाईल यासाठी ते येतात किंवा सहजच येतात. ते काहीच मागत नाहीत. त्यांना आवड असते, त्यांना छंद असतो.
कीर्तनाचा, नामस्मरणाचा, देवाचा, ईश्वराचा. मग वेगवेगळ्या धर्मामध्ये तो प्रकार आहे, वेगवेगळ्या जातीमध्ये तो प्रकार आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे की सत्संग करावा. सत्संग तुम्ही उतरत्या वयात करतात याचा अर्थ तुम्हाला उपरती झालेली आहे असा होत नाही. काही कामानिमित्त तुम्हाला तो वेळ मिळत नसतो, किंवा तरुणपणी किंवा उमदीत जवानीमध्ये अनेक लोकांचा कल हा देवाकडे नसतो तर इतर गोष्टींकडे असतो. कोणी प्रेमात पडतं, कोणी प्रेमासाठी वेडा होतो, कोणी करिअरच्या मागे धावतो, कोणी पैसे कमावतो, कोणी कुटुंबाची जबाबदारी पार पाडायला बघतो, उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, घराचा प्रश्न असतो, नोकरीचा प्रश्न असतो आणि स्वतःच्या जगण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. अशा अनेक गोष्टी त्यामागे असतात. आणि त्यात मनुष्य एवढा गुंगून जातो की त्याला देवाचं नामस्मरण करायला सुद्धा वेळ मिळत नाही. ही सांगण्याची गोष्ट नाही, ही शोकांतिका आहे. देवाचं नामस्मरण घ्यायला तुम्हाला किती वेळ लागतो? कीर्तन, सत्संग, प्रवचन या गोष्टी करण्याच्या आहेत, त्या सांगण्याच्या आहेत आणि आचरणात आणण्याच्या आहेत. तुमच्या आचरणामध्ये कीर्तनाची गोडी असेल तर तुमचं जीवन हे खूपच योग्य दिशेने जाते असं म्हणता येईल. समाजामध्ये अनेक लोक आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत, वृद्ध आहेत, मुलं आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, आजारी आहेत, चांगले तब्येत असलेली लोक आहेत, सगळ्या प्रकारची लोक आहेत. प्राणी आहेत, पक्षी आहेत, सजीव सृष्टी आहे संपूर्ण असं म्हणा. ती आपापल्या कामात गुंगून जाते, पण जे त्याच्यातून वेळ काढून कीर्तनाकडे वळतात, सत्संगाकडे येतात, ते खरोखरच भाग्यवान म्हणायला पाहिजे. आता इकडे एका शहरामध्ये एक सत्संग आहे म्हणून गावातून लोक येतात, ठीक आहे, ती जवळ आहे, ठीक आहे, पण सत्संगाच्या मागे फिरत राहणं चूक आहे. आज त्या शहरात आहे, उद्या त्या शहरामध्ये आहे, परवा त्या गावात आहे, असं करणं श्रोत्यांना शोभत नाही. तुमचा कामधंदा सांभाळा, तुमची नोकरी सांभाळा, कीर्तन ऐका, सत्संग करा, प्रवचन ऐका. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आर्थिक विवंचना यातून तुम्हाला सुटका मिळते. आता दिवस रात्र सत्संग कीर्तन ऐकत राहण्यात तुमचं नुकसान होणार. तुम्हाला भरपूर वेळ असेल, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील खर्च करण्यासाठी, तुम्ही असं करू शकता, नाही असं नाही. तुमचा छंद आहे, तुमची आवड आहे. जो कीर्तनकार असतो तो गावोगाव कीर्तन करत फिरतो, त्याने ते ठरवलेलंच असतं, कारण त्यांनी पोटापाण्याची व्यवस्था केलेली असते. तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था झालीच असेल तर मग तुम्ही गावोगाव फिरू शकता कीर्तन ऐकत. कीर्तन ऐकणं ही एक कला आहे, ही एक साधना आहे, ही एक तपश्चर्या आहे. ज्यावेळी तुम्ही कीर्तन ऐकता त्यावेळी तुमचं तन आणि मन हे एकाग्र झालं पाहिजे. कीर्तनकार सांगतो त्या गोष्टी तुम्ही ग्रहण केल्या पाहिजे. तुमचं चित्त नाही थाऱ्यावर आणि तुम्ही कीर्तनात बसला असतात तर त्याचा काय उपयोग होत नाही. एकाग्रता लागते कीर्तनाची शक्ती ग्रहण करायला, आणि कीर्तनाची शक्ती ही अमोघ आहे. ती सहन करणं सुद्धा एखाद्याला जड जाते. कीर्तन ऐकून जो त्याचं आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये किंवा जीवनामध्ये योग्य प्रकारे उपयोग करून घेतो तो खरा श्रोता आहे,
तो खरा कीर्तन ऐकणारा मनुष्य आहे. नाहीतर कीर्तन ऐकणारे खूप लोक आहेत, ऐकतात, सोडून देतात, हसण्यावरून येतात, अनेक कीर्तन ऐकतात जीवनामध्ये. कीर्तनामधून ज्या बोधपर गोष्टी आहेत त्या आपण निवडून घेतल्या पाहिजेत, त्याप्रमाणे चालायला पाहिजे, त्याप्रमाणे वागायला पाहिजे, त्याप्रमाणे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. एखाद्या कुटुंबामध्ये कीर्तनाचा छंद आहे, आकर्षण आहे, म्हणून त्यांनी सगळ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही. चल रे तू कीर्तनाला चल, चल ग तू कीर्तनाला चल. ठीक आहे, एक दोनदा विचारून पाहावं. सारखी जबरदस्ती करण्यात काही अर्थ नाही. कारण सारखी जबरदस्ती करून, दबाव टाकून जो कीर्तनाला येतो तो कीर्तन ऐकत नाही, यायचं म्हणून येतो तो, आणि पालत्या घड्यावर पाणी. अपवाद घडू शकतो. काही लोकांना कीर्तनाची गोडी लागू शकते. कीर्तन हे शिक्षण आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही शिकता. शिक्षक कोण आहे? कीर्तनकार आहे. तो तुमच्यावरती, ऐकणाऱ्यावरती संस्कार करत राहतो. तुम्ही सराव करायचा आहे, तुम्ही अभ्यास करायचा आहे, तुम्ही घरी गेल्यावर त्याचा गृहपाठ करायचा आहे. काय सांगितलं गेलं कीर्तनातून त्याचं आकलन घेऊन मनन करायचं आहे. नुसतं कीर्तन ऐकल्यामुळे झालं नाही. तुम्ही ज्या कीर्तनाला जाता त्या कीर्तनाचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे ना. तर रिकामटेकडे लोक खूप असतात, जायचं म्हणून जातात. आपण पाहतो भजन गाणारी लोक असतात, रेल्वेमध्ये, देवळामध्ये, पारावरती किंवा इतर ठिकाणी भजन गातात. पण ते नुसते गातात. भजनामधल्या ज्या ओळींचा अर्थ त्यांना माहीत नसतो किंवा ते घेत नाहीत तसा अर्थ. देवाचं नामस्मरण करायचं म्हणून करतात. भजन, कीर्तन, प्रवचन या भक्ती मार्गातल्या गोष्टी आहेत. पूजा ही श्रेष्ठ आहे. आणि या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्यांचं योग्य सांगड घालून जर आपण त्या आपल्या जीवनात आणल्या तर निश्चितपणे त्या जीवनाला त्याचा फायदा होतो, त्या मनुष्याला त्याचा फायदा होतो, त्या कुटुंबाला त्याचा फायदा होतो, समाजाला सुद्धा फायदा होतो. याच्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की गावामध्ये एक कीर्तनकार असेल तर पूर्ण गावाला फायदा होतो. शहरामध्ये असतील कीर्तनकार तर शहराला सुद्धा फायदा होतो, राज्याला होतो आणि राष्ट्राला होतो. असे कीर्तनकारांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आणि शैलीमध्ये कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करतो. लोक ऐकतात. शब्दांची फेक, शब्दांचं माधुर्य, शब्दांचं गेयता, शब्दांचा अर्थ श्रोत्यांना समजावून सांगून, योग्य प्रकारे दाखले देऊन, नमुने सांगून, दृष्टांत देऊन जो कीर्तनकार समाजाला, व्यक्तीला योग्य दिशेकडे नेतो, असा कीर्तनकार आणि असे कीर्तनकार समाजात खूप आहेत. स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, अनेक प्रकारचे कीर्तनकार आहेत. लहान बालकं सुद्धा कीर्तन करतात. त्यांना लहानपणापासून कीर्तनाची गोडी लागते. ते खरोखरच धन्य म्हणायला हवेत. कीर्तन का ऐकावं? कीर्तन ऐकून तुमचं मन शांत राहतं, तुमचं आरोग्य उत्तम राहतं, तुमची विचार करण्याची शक्ती वाढते, समाजात प्रतिष्ठा मिळतेच. पुन्हा ज्या काय अडीअडचणी असतात, समस्या असतात, त्यातून मार्ग निघण्यास मदत होते. आणि या गोष्टी सहजपणे घडतात, सुलभपणे होतात. हा कीर्तनाचा मोठा फायदा आहे. तुमचा जो वेळ दुरुपयोग होतो, वेळेचा दुरुपयोग होतो, अपव्यय होतो, त्याचा सदुपयोग कीर्तनाच्या श्रवणाने होतो. आणि हे ज्यांना माहिती आहे
ते कीर्तनाकडे वळतात. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये कीर्तनं केली जायचं. त्याच्यामध्ये वेळेचा फायदा, स्वार्थ, स्वतःचा फायदा अशा काही गोष्टी नव्हत्या. आताच्या आधुनिक काळामध्ये या गोष्टीची सांगड घातली जाते. अनेक जण म्हणतात कीर्तनाने काय फायदा होतो, कीर्तन ऐकण्याने काय उपयोग त्याचा. त्यांना असं सांगणं आहे की कीर्तनाने तुमच्या जीवनाची दिशा बदलते. जे जीवन गैरमार्गाला लागू शकत होतं ते सन्मार्गाला येते, चांगल्या मार्गाकडे वळण घेते. जीवनाला मार्गदर्शक कोणतरी असावा, तो मार्गदर्शक कीर्तन आहे. कीर्तनातून अनेक समाज उपयोगी गोष्टी, उपक्रम सांगितले जातात. त्यातून एखादा मनुष्य प्रेरणा घेऊ शकतो, समाजसेवकसुद्धा बनू शकतो. आणि समाजसेवक घडवण्याचं काम कीर्तन करतात. समाजसेवा ते करतातच, त्यात का अजिबात काही विरुद्ध सांगण्यासारखं नाहीच आहे. म्हणून कीर्तन ऐकणं, कीर्तनाचं ग्रहण करणं आणि कीर्तनाचं जे सार आहे ते आपल्या जीवनात आणणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. ते कीर्तन ऐकणाऱ्याने लक्षात घ्यायला पाहिजे. नुसते कीर्तन ऐकलं सोडून दिलं असं नाही, त्याचा स्वतःच्या जीवनात उपयोग करून घ्या. तुमच्या कुटुंबासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. ते करून घेण्याचं काम कीर्तन ऐकणाऱ्याचं आहे.